भाजपा सेना सत्ताधाऱ्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात कितीही ताकद लावली तरी जनता सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभी राहणार. हवेलीतून मताधिक्य देण्यासाठी जीवाचं रान करू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती अण्णा बांदल यांनी रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केला. आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष निवृत्ती अण्णा बांदल. या भागातील हवेली तालुक्यातील सुप्रियाताई असतील, अजितदादा असतील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची जनमानसांमध्ये ओळख आहे. अण्णा, तुम्हाला प्रश्न असा आहे की सुप्रियाताई सुळे यांना पाडण्याकरता अक्षरशः मंत्रिमंडळ निम्म भाजपाचं या भागामध्ये उतरलेले आहे. त्यामध्ये चंद्रकांत पाटील असतील, स्वतः मुख्यमंत्री असतील, सर्वांनीच ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. एवढी दिग्गज मंडळी या ठिकाणी उतरलेली असताना देखील सुप्रियाताई यावेळेस विजयी होणार का असा विश्वास तुम्हाला वाटतो का? याची कारण काय आहेत, तुम्ही काय सांगाल? याचे कारण सुप्रियाताई सुळे यांचं काम इतकं प्रचंड मोठं आहे. चंद्रकांत दादा निश्चित बडबड करीत बसतोय, त्याला कोल्हापूरचा उमेदवार निवडून आणता येणार नाही. त्याच्यामुळं त्यांनी कोल्हापूर सोडून दुसऱ्या वार्डांनी फिरायला सुरुवात केलेली आहे. एक खड्डा बुजवायचा म्हणलं तर त्यांनी खड्डा बुजला नाही. आणि आता तो निश्चित घोषणा करतो इलेक्शन झाल्याच्या नंतर त्याला समजन की या बारामती मतदारसंघातले कार्यकर्ते, बारामती मतदारसंघ हा लोकप्रिय शरद पवार यांचा मतदारसंघ होता. आणि सुप्रियाताई सुळे त्यांची कन्या असल्यामुळं 5 वर्षे त्यांनी त्यांच्या ह्याच्यावर निवडून आल्या. पण ह्या 5 वर्षामध्ये प्रचंड असाच त्यांचा कार्यकर्त्यापरी समावेश आहे. प्रत्येक गावामध्ये ते प्रत्येक कार्यकर्त्याला नावाने ओळखतात, प्रत्येक गावाला त्यांचा येडा असतो. एका महिन्यामध्ये प्रत्येक गावाची चक्कर 5 वर्षे, 5 वर्षामध्ये 5 बाऱ्या त्यांना संसद पुरस्कार मिळालेला आहे. आणि सुप्रियाताईच्या बाबतीत ती जे लोकांचा जो गैरसमज आहे की नाही हे चंद्रकांत दादा असू द्या, नाही तर तो थापाडा शिवतारे असू द्या, शिवतारेंनी 10 वर्षामध्ये उंडरीमध्ये एक वॉटर पार्क म्हणून सोसायटी आहे, त्या ठिकाणी 200 फुटाचा फक्त रस्ता केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा 5 पैसे नाही आहे. तो जलसंधारण मंत्री आहे, जलसंधारण मंत्री आहे, इथं लोकांना पाणी प्यायला नाही आहे. मग हा कसला जलसंधारण मंत्री आहे? जेव्हा महानगरपालिकेमध्ये मिटिंग झाली त्यावेळेला महापालिकेने सुद्धा सांगितलं की साहेब तुम्ही 11 गावाला पाणी द्या म्हणता, ते तुमच्या खात्याची जबाबदारी आहे. तुम्हाला आम्ही परवानगी मागितली पाण्याकरता, तुम्ही त्या पाण्यावरती सुद्धा सही केलेली नाही. आणि तुम्ही म्हणता मला फक्त भेटा आणि मला सांगा. तुम्ही असे किती दिवस थापा मारणार आहे? आज उंडरी मंतरवाडीचा रस्ता गेले 2 वर्षे चालला आहे, पण त्या रस्त्याची अवस्था बघा काय चाललेली आहे. तो रस्ता खराब असल्यामुळं बापदेव गाठाने कधी शिवतारे जातात आणि तो रस्ता जाणून बुजून तो निहार चालवलेला आहे की जेव्हा विधानसभा येईन त्यावेळेला तो रस्ता पूर्ण झालेला असला पाहिजे. त्यामुळं शिवतारेने आता काही केलं तरी या बारामती मतदारसंघात त्यांचं काही चालू शकत नाही ना. त्यांच्या पुरंदरमध्ये त्यांचं आता काही चालणार नाही. त्यांचा जो गोडवा गैरसमज आहे निकालाच्या नंतर त्यांच्या लक्षात येईल की खरंच आपण कुणाच्या विरोधात बोलतोय आणि का बोलतो. कारण त्यांना असं वाटतं शरद पवार साहेबांच्या विरोधात बोललं, दादाच्या विरोधात बोललं की पार्टी आपल्याला, आपले शिवसेनेचे उमेदवार आपल्याला जास्त जवळ करतात. पण त्याचा जो गोडवा गैरसमज आहे तो निघून जाणार आहे. सुप्रियाताई 1.5 लाख मताच्या पुढे निवडून येणार आहे. त्यांनी कितीही प्रयत्न करू द्या. ह्या वाड्या वस्त्यामध्ये जी गोरगरीब लोक राहतात ह्या लोकांना माहिती आहे ह्या भाजप सरकारने काही एक केलं नाही. आत्ताच परवा राज ठाकरेंनी एक फिल्म उघडी केली की जी डिजिटल इंडिया गाव म्हणून त्यांनी सांगितलं. पण त्या गावामध्ये TV9च्या लोकांनी जाऊन चौकशी केली, त्या ठिकाणी कुठलंही डिजिटल इंडियाचं काम चालू नाही आहे. तो मुलगा सोलापूरच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी तो तिथं धावला की ज्याच्या नावावरती यांनी संबंध भारतभर जाहिरात केली तो आधी राज ठाकरेंच्या सभेमध्ये त्यांनी धावला. आणि हे लोक पूर्ण मंत्रिमंडळ तो मुलगा कुठं येते बघत होते. त्याच्यामुळं त्यांचे जे काय थापा मारायच्या गोष्टी आहेत राज ठाकरेंनी पुराव्याने सोय त्यांना प्रत्येक सभेमध्ये धावून दिलेले आहे. दिवे घाटाखालील गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ वाड्या वस्त्या पिंजून काढल्या आहेत. उंडरी परिसरात घरोघरी जाऊन मतदान स्लिपा व प्रचार पत्रकं वाटून जोरदार प्रचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर निवृत्ती अण्णा बांदल हे बोलत होते. पाहूया येथील ग्रामस्थ, महिला आणि युवक
नेमकं काय म्हणत आहेत या निवडणुकी संदर्भामध्ये आणि मतदारांचा कल कसा आहे हे जाणून घेऊया. नमस्कार, रोखोक महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. आपण हवेली तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सध्या फिरत आहोत की सुप्रियाताई सुळे यांचा प्रचार कशा पद्धतीनं सुरू आहे. उंडरी गावठाणामध्ये आपल्या सोबत येथील स्थानिक राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक आहेत. त्याचबरोबर निवृत्ती अण्णा बांदल राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि या भागातील धडाडीचे असे पहिल्या फळीतील नेते म्हणून निवृत्ती अण्णांची ओळख आहे. आणि या गावातील ग्रामस्थ देखील आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना प्रश्न विचारूया की आपण यावेळेस नेमका आपला बळीराजाचा शेतकरी वर्गाचा कल नेमका कोणाकडे आहे. कारण एकीकडं सुप्रियाताई सुळे आणि कांचन कुल यांची लढत ही रंगतदार होणार असं वातावरण जरी रंगवलं जात असलं विरोधकांकडनं, तरी पण हा भाग हा राष्ट्रवादीचा कट्टर असा समर्थक समजला जातो. दादा, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला एक स्थानिक मतदार, एक ग्रामस्थ म्हणून काय वाटतं की यावेळेस पुन्हा एकदा येथील जनता ही राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणार आहे का परिवर्तन घडवणार आहे? सुप्रियाताई सुळे यांच्या कामावरती तुम्ही समाधानी आहात का? आहेत ना, पहिल्या पण त्यांच्याच पाठीमागे पवार साहेबांपासून पाठीमागे चालू केलं. आपल्या सोबत या गावातील एक महिला आहेत, गृहिणी आहेत. आपण त्यांना विचारूया की एक महिला या नात्यानं तुम्हाला असं वाटतं का की खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या पाठीशी आता पुन्हा एकदा महिला ताकदीनं उभं राहतील? त्याचं कारण काय सांगाल आपण? आतापर्यंत सुप्रियाताई सुळे यांनी गावात भरपूर क्वालिटी भरपूर काम केले, रस्ते बनवले, मुलींना शिक्षणासाठी पुढाकार केला, त्यांना सायकली वाटप केल्या, गावात वेगवेगळे कोर्स, पिण्यासाठी गावात भरपूर लोकांना टँकर, घरोघरी टँकर पुरवले. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की सुप्रियाताई यांनी निवडून यावे आणि आमचं मत फक्त त्यांनाच आहे. आता शूटिंग चालू झालं ना, एकदम पुढे या दोघांना घ्या, म्हणजे आवाज अजून. आपल्या सोबत एक युवक मतदार या ठिकाणी आहे. आपण त्यांना विचारूया की यावेळेस युवकांचा कल हा कोणाच्या पाठीशी राहणार आहे? सुप्रियाताई सुळे यांच्या पाठीशी राहणार आहे का कांचन कुल यांच्या पाठीशी ही युवा पिढी राहणार आहे? तुम्हाला काय वाटतं? आमचा सपोर्ट सगळा सुप्रियाताईंलाच राहणार, कारण की गेले 5 वर्ष भाजप सरकार होतं. भाजप सरकारने युवक पिढीसाठी काहीच केलं नाही आणि त्या सरकारने फक्त थापा मारल्या. प्रत्येक वर्षी 2 कोटी युवकांना रोजगार देऊ असलं काही केलं नाही. होते त्यातले 5 कोटी, 4.5 ते 5 कोटी युवकांचे रोजगार आता गेलेले आहेत. आणि ह्या बारामती लोकसभा संघात सुप्रियाताईंसारखं दुसरं कुठंच काम नाही झालेलं. आमच्या खासदार आम्हाला आठवड्यात 2दा तरी भेटतात, जाता येता तरी भेटतात, निसर्गाला भेटतात. ह्या बारामती लोकसभा संघात 25,000 सायकलींचं वाटप सुप्रियाताईंच्या हस्ते झालेलं आहे. प्लस जागतिक विक्रम झालेला आहे की कर्णबधिरांना कानाचं मशीन दिलेलं आहे. अशी विविध कामं या बारामती लोकसभा मतदारसंघात झालेले आहेत. ताईंची बाकी पाण्याची बाबतीत प्रयत्न चालूच आहे. आता पाईपलाईन आमच्या भागात पडलेली आहे, टँकर मार्फत पण पाणी चालू आहे. ताईंचं आता वडाचवाडी, उंडरी हद्दीत सगळीकडे पाणी ताईंच्या मार्फत चालू आहे. ताईंनी आता रोड पण आमच्या इथं ग्रामपंचायत मार्फत ताईंच्या उद्घाटन केलं. जेवढे उद्घाटन केले तेवढे कामं ताईंच्या हस्ते झालेली आहेत. भाजप सेनेचं थापाडं सरकार असल्यामुळे इथं शिवसेनेचा आमदार असून पण स्थानिक पातळीवर आमदार आमच्या गावात गेल्या 5 वर्षात इलेक्शनच्या आधी झाला होता. त्याच्यानंतर आमदार इथं फिरकले सुद्धा नाही आहेत. आमच्या गावात 1,000 रुपयाचा पण निधी आमदार निधीतून आलेला नाही. अण्णा, मागील काही दिवसांपासून आपण प्रचाराकरता येथील वाड्या, वस्त्या आणि गावं पिंजून काढत आहात. या प्रचार यंत्रणेमधील आपण देखील एक महत्त्वाचे घटक आहात. जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो आहे तुम्हाला आणि जनतेच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे की पुन्हा एकदा सुप्रियाताईंना संधी मिळणार या जनतेकडनं, असं तुम्हाला वाटतं का? आम्ही आज सकाळपासून या प्रचाराच्या करता फिरतोय. या उंडरी भागामध्ये, बांदल वस्तीमध्ये प्रत्येकाच्या घरी गेल्याच्या नंतर लोक आम्हाला येऊन सांगतात की तुम्ही काही काळजी करू नका, आमचं मत घड्याळाला आहे, आमचं मत सुप्रियाताईला आहे. कारण तर आम्ही सुप्रियाताईंनी आमच्या परिसरामध्ये ज्या कॉलेजला मुली जातात, लहान लहान मुली जातात, अशा मुलींकरता त्यांनी 25,000 सायकलीचं वाटप ह्या बारामती मतदारसंघात केलेलं आहे. त्याच्यामुळं
आम्ही जिथं जातो गरीब माणूस जिथं भेटत तो सांगतो काही काळजी करायचं काही कारण नाही, आम्ही घड्याळालाच मत देणार आणि ह्या ठिकाणी घड्याळाच निवडून येणार. ह्या आमच्यात आम्ही पूर्ण दौरा केला ह्या परिसरामध्ये. ह्या सगळ्या दौऱ्याच्या माध्यमातून एवढं समजतं की हे लोकांनी काही केलं, यांच्या आज कार्यकर्ता सुद्धा इथं नाही आहे. त्यांना कुठल्या तरी एखाद्या कार्यकर्त्याला धरावं लागतं आणि त्याची वटी भरावं लागती आणि मग तो कार्यकर्ता झेंडा घेतो त्यांचा. नाहीतर ते परत दुसऱ्या दिवशीचा वायदा असला त्याला पैसे नाही पोचले की तो म्हणतो आम्ही काही काम करणार नाही. आम्हाला आमच्या परिसरामधले लोक विचारतात की बाबा आम्हाला काही त्यांचे पैसे आले नाही, आम्ही तुमचंच काम करणार आहे. त्यामुळं आमचं नाव फक्त सांगू नका, मदत आम्ही सुप्रियाताईलाच करणार. सुप्रियाताई एक आपल्या देशाचे नेते पवारसाहेब यांची कन्या आहे आणि पवारसाहेबाचं ह्या राज्यामध्ये देशामध्ये काम आहे आणि अशा माणसाच्या कन्याला मतदान करणं म्हणजे ते मतदान आपल्या विकासाला काम करणं आहे. तुम्ही बघितलं असेल संसद पुरस्कार मिळताना आपल्या सुप्रियाताईला बाहेर देशामध्ये पाठवलं. इंडियाचं त्यांचं सरकार असलं तरी त्यांना का पाठवलं की कारण तर ते कामाची पावती त्यांची खरी आहे आणि त्यांना असं खोटं बोलता येत नाही. उगं बाता मारणार आणि परत बारीला येणार नाही असं होणार नाही. आपण गेल्या वेळेला पाहिलं जानकरला ह्या मतदारसंघाने 4.5 लाख मतं दिली. त्या जानकर कॅबिनेट मंत्री झाला, दुग्ध विकास मंत्री झाला, पण कुठल्याही बारामतीच्या मतदारसंघामध्ये जानकरनी सांगावं मी एखाद्या कार्यकर्त्याला तरी 5 वर्षात भेटलोय असं त्यांच्याकडून होतच नाही. त्याच्यापूर्वी नलवडेताई होती, ते गेले तर परत 5 वर्ष नाही 10 वर्ष झाली, आज इकडे डोकावलं नाही. ही कांचनताई सुद्धा 23 तारीख होऊ द्या, 23 तारखेपासून गायब होत्या तर पुढं 15 वर्ष इथं दिसणार नाहीत. एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते घरोघरी जाऊन स्लिपा वाटतायत, पत्रकं वाटतायत आणि सुप्रियाताईंचा प्रचार मोठ्या निष्ठेने करत आहेत. मतदानाची तारीख ही जवळ आलेली आहे आणि एकंदरीत राजकीय वातावरण या भागामध्ये वाढत चाललेलं आहे. घाटाखालचा हा परिसर निर्णायक भूमिका या पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये मतांची आघाडी देण्यामध्ये बजावणार आहे. रोखोक महाराष्ट्र करता मी निलेश बडे, उंडरी.